तारीख पे तारीख असं म्हणतात ते संजय दत्तनी मोठा सनी देओलनी हात मारून सांगितलं होतं. आपण सगळ्यांनी सनी देओलचा तो डायलॉग आजही लक्षात ठेवतो, कारण की आपल्या मनातली ती भावना आहे. माझं म्हणणं आहे की तारीख पे तारीखच्या ऐवजी तारीख पे जस्टिस झालं पाहिजे. न्यायाधीश पण काही म्हणायला लागले की नरेंद्र मोदी हे तर देवाचा अवतार आहे, न्यायालयात बसून न्यायाधीश म्हणायला लागलेले आहे. ते म्हणतात चोराचा अवतार आहे, त्यांना तो अधिकार आहे म्हणण्यात. कुणाला देवाचा अवतार वाटत असेल, कुणाला राक्षसाचा अवतार वाटत असेल, ते म्हणण्याचा हक्क आपल्याला आहे. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर योग्य वागत नसतील, आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर त्या पदावर बसून पदाची अप्रतिष्ठा करत असतील, तर त्यांचा निषेध करण्याचा हक्क आपल्या सगळ्यांना. त्यांना जर राग येत असेल, त्यांना जर वाईट वाटत असेल एवढं की आपण त्यांच्याबद्दल काही बोलतो, तर मग त्यांनी राजीनामा द्यावा आणि घरी बसावं. आम्ही तुमच्याबद्दल बोलणार सुद्धा नाही. तसंही आपण नरेंद्र मोदींबद्दल कुठं बोलत होतो आधी? हे 2014 पासून त्यांनी जो धुमाकूळ घातलेला आहे संविधानाची तोडफोड करून, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल बोलतो. आता एक वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून गोष्ट आहे ती जर आपण पाहतो की सगळ्यांनी नष्टच करून टाकलेली आहे. म्हणजे सत्य साईबाबा नावाचा माणूस होता, असा ते काढायचा अंगारा आणि सगळ्यांना भुक्ती वाटायचा प्रसाद. मग भारताच्या काही डोकं ठिकाणावर असलेल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की तू अंगठा काढतो, गोफ काढतो हातातून असं करून, तर मोठे मोठे विमानं रेल्वे काढलं म्हणजे आपलं खर्च वाचेल. पण ते काढू शकत नाही सत्य साईबाबा, कारण की या टाकीत रेल्वे मावत नाही, इथे विमान मावत नाही. खेड्यातलं विमान काढू शकेल एवढीच होतो. त्याचा मृत्यूनंतर 100 वर्षाचा काहीतरी कार्यक्रम आता झाला आणि तिथे जर नरेंद्र मोदी जात असतील तर आम्ही नरेंद्र मोदींचा निषेध करतो, कारण की संविधानामध्ये सांगितलेली वैज्ञानिकता त्यांनी पाळलेली आहे. एकनाथ शिंदे ज्या आमदारांना ते पळून गेले आणि जो पक्ष त्यांनी आपला आहे म्हणून घेतलेला आहे, ती त्यांची खरी ओळख नाही. संविधानिक दृष्ट्या चोर अशी त्यांची ओळख. ते जज एक जण म्हणाले की भारत काय नेहमीच इलेक्शन मोडवर असतो, आणि सगळेजण तिथे हसायला लागले. आपण भारतातल्या सगळ्या लोकांनी अशा वक्तव्याचा सुद्धा निषेध केला पाहिजे. तो हक्क आहे आपल्याला. नेहमी इलेक्शन असतात ही भारतातल्या लोकांची चूक आहे का? नेहमी इलेक्शन असतात ती एखाद्या राजकीय पक्षाची चूक आहे का? असंविधानिक पद्धतीने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव पळून नेलेल्या लोकांना संरक्षण द्यायचं हा अधिकार कोर्टाला नाही.